किंवा पेरेंट्सना एकच विजन असते वेन यू से की मला मुलगी व्हायचंय किंवा मला मुलगा व्हायचंय, म्हणजे तू हिजडा आहेस का? यू कांट ब्लेम द पेरेंट्स ऑल्सो, बिकॉज त्यांचा अगेन काळच वेगळा होता, त्यांना हे कॉन्सेप्टच एलियन आहे. सो आधीचे जे माझे कपडे होते ते भरपूर रिबेलियस होते. देयर वॉज softness, but there was so much hardness in the clothes. And after transition, of course, it became a lot more about trueness, realness. भरपूर आहेत अशा ज्या स्वतःला ट्रान्स म्हणतात पण त्या ट्रान्स नाही आहेत. What women face once a month, we face 2 days, then after 5 days, then after 3 days, because the estrogen pills just keep you. Also, I feel the fashion industry is a lot more inviting, a lot more embracing. Creativity is given more importance. Your identity, like honestly, काही महत्व मिळत नाही. So मी complete ready झाल्यावर मला आरशात काय दिसायचं की जडाचं, मग बाहेर जावंच नाही वाटायचं. अक्षय कुमार did लक्ष्मी whatever, right? उद्या रस्त्यावर चालायला सांगा त्याला तसंच त्याच गेटअप मध्ये, हिम्मत असेल का त्याची? साईशा शिंदे ही भारतातली पहिली ट्रान्स वुमन फॅशन डिझायनर आहे. स्वप्नील शिंदे या नावानं फॅशन जगतामध्ये आपला ब्रँड यशस्वीपणे प्रस्थापित केल्यानंतर आपल्या शरीरातल्या आतल्या आवाजाला न्याय द्यायचं ती ठरवते आणि वयाच्या जवळपास 40व्या वर्षी स्वप्नीलची साईशा शिंदे बनते. बॉलिवूडमधल्या अनेक फिल्म्स, अनेक सेलिब्रिटीजसाठी फॅशन डिझायनर म्हणून स्वप्नील आणि आता साईशानं काम केलेलं आहे. 2021मध्ये हरनाज सिंधूला जेव्हा मिस युनिव्हर्सचा मान मिळालेला होता तेव्हा तिनं परिधान केलेला जो गाऊन होता तो सुद्धा साईशानंच डिझाईन केलेला होता. हा बदल जो आहे तो केवळ नावातला बदल नाही आहे. स्वप्नीलची साईशा होणं याच्यामध्ये अनेक आव्हानं, अनेक धाडसी निर्णय आणि मनाची कठोर परीक्षा देखील होती आणि त्यामुळं याच सगळ्या प्रक्रियेबद्दल एक अतिशय चांगली मुलाखत सायली राजाध्यक्ष यांनी नुकतीच घेतलेली आहे. सायली राजाध्यक्ष या स्वतः फूड आणि साडी या 2 आवडींबद्दल सातत्यानं लिखाण करत असतात. त्या ब्लॉगर आहेत, सोबतच स्वतःच्या आवडीला व्यवसायामध्ये रूपांतर करून एक यशस्वी उद्योजिका म्हणून देखील त्यांनी आपलं नाव प्रस्थापित केलेलं आहे. आणि सायली राजाध्यक्ष सारीज हा ब्रँड जो आहे तो अल्पावधीमध्ये लोकप्रिय देखील बनलेला आहे. त्यामुळं सध्या जो जून महिना आहे तो प्राईड मंथ म्हणून ओळखला जातो, कारण 1969मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये गे परेडवरती एक अत्यंत हिंसक अशा पद्धतीनं पोलीस लाठीमार झालेला होता, त्याची आठवण म्हणून या जून महिन्याला LGBTQ हा जो समाज आहे तो अत्यंत अभिमानानं प्राईड मंथ म्हणून सेलिब्रेट करत असतो. आणि जगामध्ये प्रेम, त्याच्यानंतर स्वीकृती आणि विविधता याचं प्रतीक म्हणून या जून महिन्यामध्ये आपल्याच अवतीभोवती असलेल्या या सगळ्या ओळखींना समाजानं सामावून घ्यावं यासाठीचा प्रयत्न होत असतो. स्वप्नील ते साईशा शिंदे हा प्रवास नेमका कसा झालेला आहे आणि फॅशन जगतामध्ये आपला ब्रँड स्थापन करताना आणि सोबतच आपली स्वतःची अशी ओळख निर्माण करताना, ती स्वतःची ओळख एक पुरुष ते बाई म्हणून बदलताना नेमके कसे अनुभव होते याच्याबद्दलची ही मुलाखत आहे आणि म्हणून ती आपल्या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी हा हेतू होता. तुम्हाला ही मुलाखत नक्की आवडेल आणि म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. ओळख सगळ्यांची झालीच आहे साईशा शिंदे डिझायनर. आणि आज आपण या मुलाखतीत, मी खरं मुलाखत घेणारी वगैरे नाहीये, पण मला असं वाटलं की इतकं सहज मला तिच्याशी संपर्क साधता आला, कारण जेव्हा मी साईशा शिंदेनी माझी इन्स्टा पोस्ट लाईक केलेली पाहिली तेव्हा मला वाटलं की टीम मधलं कोणीतरी असेल, कारण अनेकदा असतं ना की टीमच्या हँडलवरनं आपण करतो. सो मला वाटलं की कोणीतरी टीम मधलं असेल. आणि जेव्हा मी विचारलं इनबॉक्स मध्ये की साईशा शिंदे, मी साईशा शिंदे, तर मी म्हटलं की अच्छा, म्हणजे खरोखर साईशा शिंदेशी आपण बोलतोय, कारण मी तिचा स्वप्नील शिंदे असल्यापासूनचा प्रवास बघितलेला आहे आणि स्वप्नील शिंदे फेमस फॅशन डिझायनर म्हणून सगळ्यांना माहिती होता आणि आता साईशा शिंदे आपल्याला सगळ्यांना फॅशन डिझायनर म्हणून माहिती आहे.
तर आज गप्पाच मारायच्यात आपण खरं तर, की गप्पा मारून आपल्याला थोडंसं तिच्या या प्रवासाबद्दल आणि एकूणच आपल्याला थोडीशी काही माहिती इतरही LGBT कम्युनिटीबद्दल घ्यायची आहे थोडीशी, आणि तिच्या व्यवसायाबद्दल पण घ्यायची. त्यात पण मला खूप इंटरेस्ट आहे व्यवसायामध्ये घेण्यासाठी. तर साईशा, मी आता तुझे जेव्हा रेफरन्स म्हणून तुझ्या आधीच्या मुलाखती वाचत होते, तर तू त्यात म्हटलंयस की तुला खूप लहान असल्यापासून असं वाटत होतं की काहीतरी वेगळं आहे माझ्यात. तर जरा त्याच्याबद्दल सांग ना. कसं असतं ना, जसं पहिलं तर मी सांगते, इट इज ऑलरेडी सो डिफिकल्ट टू एक्सप्लेन थिंग्स इन मराठी. तर मी आज आणि आधी जेव्हा पण मला अशी इंटरव्ह्यू द्यायची असते, जसे हिंदी इंटरव्ह्यू आहे किंवा मराठी इंटरव्ह्यू आहे, मला पहिले ते शब्द काय आहेत ते वाचून घ्यावे लागतात. नो, बिकॉज पीपल डोंट इवन नो. लाईक फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी माझ्या वडिलांना, माय फादर इज 4th स्टँडर्ड फेल, he's given me everything I had in my life today. Self-made businessman, everything, but can't understand English. तर त्यांना मला मराठीतच समजावं लागलं. तर त्यांना मराठीत समजावणं एवढं डिफिकल्ट होतं कारण की शब्दच नाही येत काय. ट्रान्सजेंडरचा मराठी व्हर्जन इज लैंगिक समथिंग. सो इट ऑलरेडी इज सो डिफिकल्ट टू एक्सप्लेन. आणि and you'll understand why and all of this is important because डॅडींना किंवा पेरेंट्सना एकच विजन असते when you say की मला मुलगी व्हायचंय किंवा मला मुलगा व्हायचाय. म्हणजे तू हिजडा आहेस का? बिकॉज दॅट इज ऑल दे नो. बरोबर. त्याच्या पुढे त्याच्या पाठी काहीच नाही. आणि जे काय आहे ते टीव्हीवर बघून, मूव्हीज मध्ये बघून नॉलेज आलेली आहे. बरोबर. सो तो एक, आणि त्या शब्दात काही चुकीचं नाहीये. बरोबर. राईट. पहिलं तर त्या शब्दावरून पण स्टिग्मा काढून टाकायचं. बरोबर. कारण की हिजरा ही एक कम्युनिटी आहे. ट्रान्सजेंडर हे सेपरेट आहे, हिजरा हे सेपरेट आहे. So it's everything is separate and that is important to talk about. So लहानपणी I think मी पहिलीत किंवा दुसरीत असताना, and I was in an all boys school, थोडी जाणीव झाली की काहीतरी वेगळं आहे, हे काय समजत नाहीये मला. It's like let's reverse the roles. Let's say you are put in a school where you realize, oh, I'm a woman. पण इतक्या लहानपणी 100%. Yes. आणि it's not like की ओ आता मी ट्रान्स होणार आहे. बरोबर. ते कधीच नसतं. You are either trans or you're not. बरोबर. It's like you are either straight or you're gay नसतं ना. बरोबर. You are either straight or you're gay. आता असं झालं की सिसजेंडर बोललं की पण लोकांना राग येतो की तुम्ही आम्हाला कशाला सेपरेट करताय. बरोबर. पण सिसजेंडर हा एक, अगेन इन इंग्लिश आय स्पीक, it is one thing. It's a separate thing on its own. So yes, when I was 4, 5, I started feeling कि काहीतरी वेगळं आहे. And it wasn't that I was effeminate either. Because if you're effeminate, at least people start labeling you, teasing you. हे सगळं automatic होऊन जातं. I was not effeminate either. Plus I was tall. So by around 4th or 5th standard पर्यंत माझी height पण जास्त होती. And I was this podgy kid. बरोबर. त्यामुळे चिडवणं वाढत गेलं because I felt so out of place, that maybe that's why they started teasing me. So yeah, it goes back as young as 4 or 5. आणि मग जेव्हा तुला असं जाणवलं आणि मोठं होत जाताना ते अजून जास्त जाणवत गेलं असेल जेव्हा, पण तुला असं कधी वाटलं की नक्की मला आता जाणवतंय की हे काहीतरी वेगळे आणि याबद्दल मी बोललं पाहिजे, आई वडिलांशी असेल किंवा मित्रमैत्रिणींशी असेल किंवा जे कोण तुला जवळचं असेल त्यांच्याशी, असं कधी वाटलं? तू कधी सांगितलंस त्यांना आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर? आता पहिले तर की आय नो मी आय लुक लाईक एन 18 but I'm not, I'm 44. So back in those days, त्या काळात
नॉलेजच नव्हती काही, मला स्वतःला आयडिया नव्हतं. सो इवन आय थॉट, डू आय देन बिलॉंग टू द हिजरा कम्युनिटी? बिकॉज आय डोंट लुक ॲट माय सेल्फ एज अ मॅन. I feel like a woman inside. बरोबर. But when I look in the mirror, I see a man. So what am I? And like you mentioned, जसं puberty hit झाली, तो at that point around, attraction also was towards boys. So then am I gay? Am I? तो प्रश्न बरोबर सुटलाच नाही जोपर्यंत इंटरनेटची बूम झाली नाही. बरोबर. Because that's when I came to know, oh, I'm neither this, I'm neither that, I'm actually this. And you know, parents are important, but I think one of the most underrated relationship is friendship. Of course. Friendship ला जी value आहे ती लोक देत नाही. Everyone talks about, oh, it's all about the family, it's all about this. Friendship, even whether it is your relationship with your father, if there is a friendship, yes, it changes everything. बरोबर. तर माझ्या डॅड बरोबर माझी आधीपासून फ्रेंडशिपच होती. सो ही ऑलवेज न्यू. सो ॲट द पॉइंट व्हेन आय थॉट आय एम गे, I told him. At the point that I thought that I am trans, I told him. So at every junction, my father, my parents, mom ला थोडं डिफिकल्ट होतं obviously because मुलगा माझा and all of that. It's always tougher on moms and vice versa. If a girl wants to become a man, it's tougher for the father. And honestly speaking, it's anyways tougher for trans men. Barabar. It's really challenging. People still see a lot of gay men. They see a lot of trans women, but seldom do you see trans men. And त्यांचं तर the discussion नंतर करू. So yeah, I am very lucky because I had parents who have been very supportive. तेही माझ्या बरोबर ग्रो झालेत. बरोबर. तेही माझ्या बरोबर प्रोग्रेसिव्ह झालेत. And my friends who've been with me since those days are still friends with me today, and they have been very supportive. And like I said, friendship is the most underrated relationship. खरंय, अगदी खरंय. आणि तू जे म्हणालीस आता की तुझे आई वडील तुझ्या बरोबर ग्रो झाले, तर माझे जे गे मित्र आहेत त्यांचं पण हेच म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा त्यांच्या आई वडिलांना सांगितलं आणि त्यानंतर त्यांचे आई वडील पण त्यांच्याबरोबर ग्रो झाले, म्हणजे ऍक्सेप्टन्स त्याच्यानंतरचा, नंतर त्यांची रिलेशनशिप्स म्हणजे गे फ्रेंडशी त्यांनी लग्न केले एकाने अमेरिकेत, आणि मग तो ऍक्सेप्टन्स पण म्हणजे एका फॅमिलीकडनं खूप ऍक्सेप्ट केलंय आणि दुसऱ्या फॅमिलीकडनं नाही, असं पण अनेकदा होतं. तर हे खूप अवघड असणार मानसिक ह्यानी, म्हणजे आम्ही फक्त कल्पनाही नाही करू शकत खरं सांगायचं तर, की हा किती मानसिक किती ट्रॉमा असेल किंवा किती कठीण असेल हे. जेव्हा तू फॅशन डिझायनिंग करायचं ठरवलंस की शाळा संपली आणि त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग, तर फॅशन डिझायनिंग करायचं तुझ्या मनात कसं आलं आणि का वाटलं तुला की आपण फॅशन डिझायनिंग करावं? To address actually something you were saying before, you can't blame the parents also. बरोबर. Because त्यांचा अगेन काळच वेगळा होता. बरोबर. त्यांना हे कॉन्सेप्टच एलियन आहे. बरोबर. It's almost as if today's progressive person, let's say someone who's 18 or 19, who accepts everyone, who believes in empathy, who believes in inclusivity, an alien has come from another planet. बरोबर. That person also is going to be like, oh, who are you? So how do you expect everyone to take it in chutki mein? They nahi hot, right? And that's where evolution is important. We all evolve. The problem is je extremists astat, whether religious extremists or every kind of extremist for that matter, for them change is a challenge because they feel that change is going to threaten their survival. So the parents who are unable to accept it feel that it's going to threaten their survival. लोग क्या बोलेंगे, अब हम किसको मुंह दिखाएंगे, basically survival बराबर. So you have to be very slow and respectful when you tell parents. This is the advice that I give to all young kids who want to come out. की तुम्हाला किंचाळून आणि ऑथॉरिटीने सांगायची गरज नाहीये. हे मी आहे आता एक्सेप्ट कर, नाही तर नाही चालणार. You have to tell them. You have to make them realize that I need you. I can't do this without you. बरोबर.
And when and at the end of it, every parent wants to feel needed. बरोबर. की आमची गरज आहे तुम्हाला. बरोबर. So this is again mom and dad. They've raised me with everything that I know. I think if you ask and tell things respectfully to anyone, especially your parents, they'll be by your side. बरोबर. So moving on to the fashion thing. My mother's always been very creative. Oh, okay. She was an artist. She was into singing. She was into everything. But it's just strange. Like, obviously, she's born in the 60s, and there is nothing that she could explore. This is what a woman did. लग्न करा, मुलं काढा, घर सांभाळा, हे करा, ते करा, आणि सगळं संपलं. तर तिची कला माझ्यात आहे. And she always brags about it. And I let her brag about it. Because it's only fair. बरोबर. So I was, I think, in the 6th or 7th standard. And like you said, I always felt ki me out of place आहे. बरोबर. And every person who's out of place gets bullied in school. ते सगळं दबाव होतं. If you see this scar here, this is in school. The kids had pushed me. Oh. आणि हा पाय जाता जाता वाचलाय. So I'm glad because I do Kathak now. So I saw this one fashion show on TV. तेव्हा टीव्ही वर पण एकदम लिमिटेड गोष्टी असायच्या. तर मी Versace म्हणून एक फॅशन डिझायनर आहे, Gianni Versace, right? I had seen his fashion show and I was like, what is this world? This sparkle and magic and beauty and women that are so powerful, which we've not seen in India. This is in the 90s. And it stuck in my head. So शाळेत असतानाच मला फिक्स झालेलं की this is my profession and this is what I want to do. And my father, who was into business then, Marathi businessman, for him, technically one would think के चुपचाप धंद्यावर लाग किंवा डॉक्टर बनेन. No, my father was always supportive. He was like, if this is what you want to do, this is what you will do, but you will make sure you get the best education. Okay. त्यामुळे निफ्टच्या ऍडमिशनला जाताना ते माझ्याबरोबर आले. आणि निफ्ट जर तुम्ही बघितलं असेल तर माहिती आहे ना कसं जरा निफ्ट इज अ बिट. And in those days, short skirts and girls smoking, and that was a lot for him. So he was like, just make one promise. Just don't ever smoke and drink and this and that. Well, I proved him wrong in that sense. But yeah, so I always knew that this is the profession that I want to be in. And I think that's also one problem that the current generation struggles with. आमची ambition काय आहे तोच एक प्रश्न आहे आजकालच्या जनरेशनला. But yeah, I always knew. Okay. आणि जेव्हा फॅशन डिझायनिंग केलंस आणि जेव्हा तू फॅशन डिझायनर म्हणून काम करायला लागलीस, तू मिलानला पण शिकून आलीस नंतर जाऊन, तर त्याच्याबद्दल पण थोडं सांग, मग तुला पुढचा प्रश्न विचारते. Like I said, my father was because he didn't get education. My mom only SSC. बरोबर. त्यामुळे त्यांच्यासाठी एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं होतं. बरोबर. So my father really wanted me to get as much education as I could in the field of fashion. त्यामुळे मुंबईत निफ्ट मध्ये 4 वर्ष काढल्यानंतर रगडून पिळून नंतर I wanted to do my master's degree. तर Milan was one of the cities that I chose to go to study because Versace's headquarters was in Milan. तर 1 वर्ष मी तिथे होते आणि मी माझ्या इंटर्नशिपचं लेटर पाठवलं होतं. मला रिप्लाय आलेला, पण मी I didn't even open the envelope. I was like, bus, I want to go back to India. And I came back to India. I don't know what that envelope must have read and where my future would have been. So that's how the master's degree happened in Milan. Okay. आणि फॅशन डिझायनिंग करताना तुला असं वाटलं नाही का सुरुवातीला, म्हणजे तू बायकांची म्हणजे स्त्रियांसाठीच कपडे डिझाईन केलेस, तर तुला असं कधी वाटलं नाही का की पुरुषांसाठी आपण कपडे डिझाईन करावे? नो, कारण आयडियाच नाही याच्या मला कधी. And I'll tell you the funny part. Now that I've transitioned completely, आता ideas येतात. So I have no idea why and how and like I don't know. Maybe it's also because
I want to see how I want my man to look like. असेल I know. So maybe that. And before I was also, and I'm sure this question will come. What and how मी आधी जसं डिझाईन करायचे आणि आता जसं डिझाईन करते, इवन विमेन्स वेअर फॉर दॅट मॅटर, इट्स चेंज्ड. मला विचारायचं ते पुढे की कसा बदल झाला. पण जेव्हा स्वप्नील शिंदे काम करायला लागला लॅक्मे फॅशन वीक मध्ये 13 कन्झिक्युटिव्ह लॅक्मे फॅशन वीक तू केलेले आहेस आणि ऑब्व्हियसली त्यात तुझ्या डिझाईनचं खूप कौतुक झालंय. हरनाज संधूसाठी पण तू डिझाईन केलं, मिस वर्ल्ड साठी, US युनिव्हर्स साठी, मिस युनिव्हर्स साठी पण तू डिझाईन केलेलं आहेस. तर हे सगळं करत असताना मनात हे सुरू असणारच एकीकडे की मी जो आहे तो मी नाहीये आता. तर त्यावेळेला हे कसं तू निभावून नेलंस की स्वप्नील शिंदे म्हणून काम करत होतीस पण तू मनात साईशा शिंदे होतीस आणि तू अशा जगात वावरत होतीस की जिथे बायकांचं जग आहे, जे म्हणजे जिथे सगळ्या स्त्रिया आहेत, तू स्त्रियांसाठी डिझाईन करत होतीस, तू बायकांसाठी डिझाईन करत होतीस. तर हे जे मनातलं जो द्वंद्व होतं ते कसं तू तेव्हा निभावलंस? You know, I was always very. I used to take risks all the time. त्यामुळे तेव्हाही when I was creating clothes, I mean that's I guess the biggest difference. तेव्हा जेव्हा मी डिझाईन करायचे, मी फक्त डिझाईन करायचे. त्यात त्या मॉडेलला किंवा क्लायंट्सना कम्फर्ट आहे नाही आहे didn't care. I am an artist and I want to make this and I will make this and you have to wear it. Back. How men are. Yeah, we want them also, but they also, it's the reality. So she was always in there. But because the society didn't want her to come out, she was letting her madness and creativity and all of that come out through the fashion. So आधीचे जे माझे कपडे होते ते भरपूर rebellious होते. There was softness, but there was so much hardness in the clothes, in terms of textures, in terms of fabrics, in terms of shoes that are from here to there and lights coming out of shoes. So it was all very painful almost. And after transition, of course, it became a lot more about, I wouldn't say comfort as much as I would say about trueness, realness, and thinking of me as well wearing it and going out. And because I had to wear it, I had to think of certain things as well. So ती जी sensitivity आहे ती मला नंतर आली की creativity दाखवणं चांगली गोष्ट आहे, but I have to also consider certain elements which I never considered before. But that has also limited my creativity थोडा, I feel. पण मला एक सांग की तू आता हे जे सांगतेस की तुला आता तुझ्या डिझाईन्स मध्ये जो आहे तो तुला जास्त सॉफ्टनेस, जास्त कम्फर्ट, जास्त असं वाटतंय तुला. तर तू ट्रान्सवुमन म्हणून तुझे जे सगळे टप्पे आहेत ट्रान्सवुमन होण्यापर्यंतचे, त्याच्यात हॉर्मोन थेरपी पण तुम्ही घेता, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. तर त्याचा काही याच्यात भाग असू शकतो भरपूर. So just there is so much misconception about this because हा topic एवढा controversial आहे. Do trans women participate in women's sports? Do this? Do that? पहिली गोष्ट म्हणजे that it's such a small margin, and you all have an issue with that also. For decades now, we were not visible. Now that 2 people are visible, you have an issue with that, right? So going back to what the hormones do, it has changed my physical strength completely. Now that my SRS is done, which is sex reassignment surgery, now that is done, testosterone production is band. And I am taking estrogen to put in my system. So my physical strength has changed heavily. As much as I look the way I look, it's not the same. So the farak hoto. And another major difference I realized is moods.
मूड स्विंग्स त्याच्याकडे पण The demon that you all have been fighting since childhood. It's a dragon that you all have learned how to. सो त्याच्याकडे मी येणारच आहे की हॉर्मोन्सचे बायकांच्या मनावर इतके परिणाम असतात. इस्ट्रोजन म्हणजे उदाहरणार्थ आता मी कॅन्सरसाठी ट्रीटमेंट घेते ती इस्ट्रोजन ब्लॉकर आहे. सो इस्ट्रोजन ब्लॉक करण्यासाठी आहे ते. पण इस्ट्रोजन हे वेलबिंगसाठी बायकांच्या खूप आवश्यक आहे आणि इस्ट्रोजन पण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचा जो इफेक्ट असतो PMS असतात बायकांना मूड स्विंग्स असतात. तर हे सगळं टॅकल करणं कसं आणि कसं टॅकल करतेस तू याच्याशी? You know, whoever is genuinely trans and not wanting to do it, because let me tell you, भरपूर आहेत अशा ज्या स्वतःला ट्रान्स म्हणतात पण त्या ट्रान्स नाही आहेत आणि त्यांच्यामुळे ज्या जेन्युइनली ट्रान्स विमेन आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम झाला. अँड दॅट्स वाय आय ऑल्सो फील इट्स इम्पॉर्टंट दॅट आय डोंट कॉल माय सेल्फ अ वुमन, आय कॉल माय सेल्फ अ ट्रान्स वुमन. बिकॉज योर लाईफ, your lived experience as a biologically born woman is never going to be that of mine. आणि जे माझे lived experiences आहेत as a trans woman ते तुमचेही कधी होणार नाही. बरोबर. I am a sub category of being a woman because I'm called a trans woman. बरोबर. Right? So I feel भरपूर confusion त्याच्यामुळे पण झाली आहे. कारण की ज्या genuinely trans women असतात त्यांना proper lived experience of a biological woman हवे असतात. So, and I'm saying this because we want, I mean, if we could, we would have want the PMS, we would have want the periods, we would have want the uterus, because then we can produce a child, and then we can be living the entire lived experience of a biological woman. जे आम्हाला नाही मिळत आहे. Right? So, if we could, we would love to have it. But technology has not reached that far. So, what women face once a month, we face 2 days, then after 5 days, then after 3 days. Because the estrogen pills just keep you. So there are days when I'm crying for 3 days, and then I'm happy for 4 days, and there is no reason. So, it has been a battle to navigate that, and also because I transitioned late. I decided to transition at 38, I think. Yeah. त्यामुळे because I was already 38, त्याचेही अजून challenges होते. बरोबर. किडनीचं हे ते जे काय आहे ते, so that in itself also brought its challenges. But I was very happy when I started my estrogen and my blockers. I was like, this is what I waited for all माझ्यामुळे होते का नाही. I have waited all my life for this, and if this is what it is, then this is what it is, which is why every surgery that I've done, and I've done a lot. पण तू त्याच्याबद्दल उघडपणे बोलतेस. म्हणजे परवाच मी तुझं वजानोप्लास्टी बद्दलचं बघितलं आणि असे बोलणारे फार कमी लोक आहेत की ट्रान्स जे असतात म्हणजे ट्रान्स वुमन असतील, ट्रान्स मेन असतील, पण ते इतके सविस्तर, इतके तपशिलाने, इतके डिटेल कोणी बोलत नाही ह्याच्याबद्दल. आणि ह्याच्यामुळे एका अर्थी जागरूकता पण वाढते. लोकांना कळतं की नक्की काय काय करावं लागतं लेवल्स. सो त्याच्याबद्दल पण जरा सांग की जेव्हा तू ठरवलंस की तुला ट्रान्स वुमन व्हायचंय आता आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्जरीज, त्याच्यासाठी त्याच्या बरोबरीने थेरपी पण घ्यायला लागते, नुसती सर्जरीज नाही. तर थेरपी कशा प्रकारची असते ते पण जरा सांग आम्हाला, आणि मग नंतर तू सर्जरीज कशा कशा काय काय केलं त्याबद्दल पण जरा. सो माझी थेरपी वे बिफोर माय ट्रान्झिशनच चालू झालेली. कसं असतं, इफ यू आर लिव्हिंग अ लाईफ ऑफ लाय ऑर अ डबल लाईफ, त्याचा अजून एक उदाहरण आहे की भरपूर गे माणसं लग्न करतात आणि त्यांची बायकोही असते आणि दे आर लिव्हिंग अ डबल लाईफ. They are never happy. They are always fighting. They are always scared. बरोबर. तर ह्याच्यासाठी थेरपीची गरज असतेच. सो माझं कसं होतं, I was a trans woman living my life as a gay man. बरोबर. Because society was not willing to accept something like this yet. बरोबर. सो माझी थेरपी चालू झालेली कारण की माझं क्लिनिकल डिप्रेशन खूप वाढलेलं. Suicide attempts, suicide thoughts, because what to do? So my sister had acute kidney failure when she
ती माझ्या 4 वर्षांनी मोठी होती. सो घरात ऑलरेडी ते चालू होतं बहुतेक वर्ष. देन मॉम हॅड ब्रेस्ट कॅन्सर, देन डॅड हॅड हार्ट अटॅक. तर मी आता इमॅजिन नो I want to become a woman. Imagine तिघही पडले असते खालती. So I have always been a very balanced person. Right? ठीक है, ये नहीं हो रहा, देखते आगे. But I didn't realize how it was affecting me. And that's when my therapy started. And that therapy was very difficult. कारण की accept करणंच माझ्यासाठी खूप टाइम गेला की सायशा, you are trans. Because acceptance means I have to go out and live my life like this. And I know how, for lack of better word, nasty the world is. And you've got to understand, as Swapnil, I'm 6'2", well built, handsome, yes, brooding, yes, everywhere I went. What personality, yeah. From that to then enter a world where people will ridicule me. तर ते मला करायचंय का नाही करायचंय का. सो दॅट इटसेल्फ टूक अ लॉंग टाइम. सो हा जो ऍक्सेप्टन्सचा फेज आहे तोही लॉंग होता माझ्यासाठी. कारण की मी ते सगळं गाडलेलं लहानपणीच की मी मुलगी नाहीये. सो थेरपी वॉज अँड स्टील इज अ पार्ट ऑफ माय लाईफ. अँड देन पोस्ट ट्रान्झिशन the therapy has been more about body image, women's issues that I thought I never faced. And let me tell you, as y'all have it very easy, the men sitting here, because I have been on the other side. I can guarantee it. It's a challenge to be a woman, period. Then it's an even bigger challenge for me to be a trans woman, because I'm adding one more thing to it now. So therapy is needed only. There's no running away from it. प्रश्न काय होता? प्रश्न हा होता की थेरपी बद्दल तू बोललीस आणि त्याच्यानंतर आपण जे तुझं ट्रान्झिशन झालं त्याच्यासाठी सर्जरीज किती कशा. सो बेसिकली थेरपी स्टार्टिंगला जी माझी आफ्टर ट्रान्झिशनची थेरपी स्टार्टिंगला होती, दॅट वॉज मोर अबाउट फिजिकली ट्रान्झिशनिंग टू बिकम अ वुमन. राईट? पहिले हे करायचंय, मग हे करायचं. तर सगळ्यांचे लेवल्स वेगळे असतात. सम पीपल डोंट वॉन्ट टू डू द सर्जरी, सम पीपल डोंट हॅव द मनी टू डू द सर्जरीज. बट द बॉटम सर्जरी इज समथिंग दॅट एव्हरी ट्रान्स वुमन वुड वॉन्ट टू. पण ते पैसे असले पाहिजे त्यासाठी. राईट? So I wanted to do my bottom surgery, of course. I wanted to do my top surgery. I wanted to do my facial feminization surgery. I wanted to do my body feminization surgery. And right at the end, my voice. तर हे मला करायचेच होते. And I never wanted to do any of these surgeries to look beautiful. They were and they still are, so that I can pass as a biological woman. Pass. तेवढं जरी आम्हाला मिळालं ना, we're more than happy. And because I am the height that I am and all of that, it has been a challenge to keep my confidence alive. Because as Swapnil, I was confidence times 2000. It's been a journey to get my confidence back. So yeah, the surgeries were, and I really feel bad for all those trans girls who can't even do these surgeries. I come from privilege and I've worked very hard and made the money for myself that I could do these surgeries. एक सर्जरी जर तुम्ही इंटरनॅशनली जाल तर 10 लाख, 20 लाख, 25 लाख, it's like it's just endless. And I know so many girls in the community who can't do those surgeries. So they will look masculine thoda. Right? They will look like they are not going to be able to pass as a woman. But what do they want eventually? Respect, empathy, kindness, jobs, money, survival. So त्यांना जर पैसे असते तर त्यांनी केलं असतं, पण त्यांना नाही मिळत म्हणून ते करू शकत नाही. So I knew that these are the surgeries that I wanted to do. Again, my father, mother, I am touch wood,
so blessed that they siblings तुम्ही दोघंच होता, तू आणि बहीण. Yes. She was 4 years older to me, and she was the first person that I spoke when she was तिचे हॉस्पिटल मधले लास्ट 3-4 महिने होते तेव्हा मी तिला सांगितलेलं की मी विचार करते की मला असं करायचं. Yeah, and she had said that, do it, I'm with you. And that's why I can get emotional, and that's why even today I feel that she's navigating me. Right. दरवेळी मला असं वाटतं की स्वप्नातही नॅव्हिगेट करते. लुक ॲट माय पेरेंट्स, स्वप्ना lazy. Swapna got the better end of the deal. So when I decided to transition also, I was like, स्वप्ना तर नाही ठेवू शकत मी नाव. साईशा, छान नाव आहे साईशा पण. आणि जेव्हा हे ट्रान्झिशन पूर्ण झालं की अजून काही त्याच्यात चालू आहेत, आणखीन काही गोष्टी करते आहेस तू? कसं असतं ना, आमचा बॅटल आणि आमची जर्नी इज एंडलेस. Rather, everyone's journey is endless. But for us, the thing is, till we don't accept ourselves as this is the best version of ourselves, we tend to keep on doing. And doing what? Just to pass as a woman. Bas. त्याच्या पुढे काही नाही. त्याच्या पुढे vanity in terms of skincare and all of that, everyone's level of up and down is different. Right. So I think for me, I've reached a stage of peace now. Maybe because my SRS is done, that level has sort of improved a lot more. For me, eventually, it's just the voice. Then I'm done. I think. No, voice parantas, I don't think I want to do. See, also because I love to work out, I love to go to the gym, I love to take care of myself. So I don't think I want any more surgeries now. So Fashion Weeks तू 14 केलीस, लॅक्मे फॅशन वीक्स अजूनही करत असशील म्हणजे आता नाही करत. तर फॅशन वीक्सचे काही अनुभव सांग की जेव्हा तू स्वप्नील शिंदे म्हणून वावरत होतीस आणि तेव्हा लोक तुझ्याकडे कशा पद्धतीने बघत होते, कारण तू म्हणालीस की गे म्हणून तू तेव्हा बाहेर आलेली होतीस, म्हणजे तू होतीस, तेव्हा लोक तुझ्याकडे कशा पद्धतीने बघत होते आणि त्यांना काय वाटत होतं? कसं आहे ना, when you visually you fit in the binary, you look like a man, you look like a woman. Barabar? Look. Then whether you are gay, whether you are lesbian, wouldn't matter. They'll treat you the same. But if as a gay man you are effeminate, as a lesbian woman you are masculine, then they trouble you. बरोबर. So जर तुम्ही बायनरीत नाही पडणार तर तुम्हाला त्रास देणार. आणि मी as a gay man, like I told you, I was tall and this and that, so I never faced any problems. And also I feel the fashion industry is a lot more inviting, a lot more embracing. Creativity is given more importance. बरोबर. Your identity, like honestly काही महत्व मिळत बरोबर, तुमच्या टॅलेंटलाच महत्व मिळतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही बघाल तर आपल्या प्रोफेशन मध्येच they are so visible. बरोबर. Because they know it's a safe space for them. कि इथे we are safe and we can make a living. I have stories after stories of trans girls and trans boys and gay men who are struggling to survive in a world. Like everyone doesn't want to be a fashion designer or a makeup artist, no? बरोबर. Some want to be a doctor, some want to just work in the corporate field. बरोबर. They can't survive. It's very difficult. It's and protections are very limited. And you know the thing is, मी प्राईड मंथ मध्ये पण जास्त इंटरव्ह्यूज नाही देत का तर हा 1 महिना रिस्पेक्ट, त्याच्यानंतर काय बरोबर आहे, अगदी बरोबर, राईट? सो माय स्ट्रगल हॅज ऑलवेज बीन टू, अँड यू नो दीज कंपनीज आर सो बिग आय कांट इवन नेम देम. तुम्ही HR ठेवलंय पण त्या HRचा काही फायदा नाही. I have stories after stories where girls have called me, boys have called me crying, and eventually they had to leave only. The lawyers also couldn't do anything about it. And frankly, Mumbai तेवढं ठीक आहे. हो, बाकी गावांमध्ये Mumbai is this much. हो, बाकी ठिकाणी It's not good. अवघड आहे बाकी ठिकाणी. मग आता जेव्हा तू साईशा शिंदे म्हणून काम करतेस फॅशन इंडस्ट्रीमध्ये,
तेव्हा लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदललाय आणि तुझ्याकडून काय अपेक्षा केल्या जातात, तुला कशा पद्धतीने तू काम करावंस असं वाटतं? आय डोंट नो, इट्स स्ट्रेंज, यू नो. पहिले तर आय एम स्टिल लर्निंग द फ्लोटिंग. Like not me floating but the guys floating. It's so different. Like I don't know how to deal with it. So there are certain things that like a certain level of chivalry, certain level of oh god. So I'm loving it, of course. Who wouldn't? But I think like I said, because माझी हिस्ट्री अशी आहे, मला रिस्पेक्ट जास्त मिळाला. पण जर माझी हिस्ट्री तशी नसती, आय डोंट नो इफ द रिस्पेक्ट वुड हॅव बीन द सेम. 100% I don't think it would have been the same. Because and that is also one of the reasons why I felt मी जे बोलत होते ना की मी जेव्हा माझं थेरपी सेशन्स मध्ये shall I accept it or not, shall I accept it or not, जेव्हा एक्सेप्टन्स केली त्याच्यानंतर 2 वर्ष कशात गेले, आता ट्रान्झिशन करायचं का नाही, ओके आय एम ट्रान्स, बरोबर. कारण की 1-2 माझे फ्रेंड्स होते इंडस्ट्रीतले, दे वर लाईक नो कशाला, 4 महिन्यात एकदा मुलींचे कपडे घाल, बाहेर जा, मजे कर आणि ये. अँड दीज आर द वर्स्ट काइंड ऑफ फ्रेंड्स यू कुड हॅव, बाय द वे. बट असेही लोक होते. So then finally when I accepted कि okay now I want to transition, I knew I'm going to make it public. म्हणजे मला त्यात काही डाऊटच नव्हता. That's how my mother and father have raised me. Like you go, we are there. I think that's a Marathi thing, no? I don't know. Go, we are there. So I knew I had to talk about it publicly because there was not a single public figure even today who was at a certain position who's admitting they're gay. And I'm not going to name them, but you know who I'm talking about. We know the lesbians, we know the gays, we know all of them, but they still don't admit it on camera. I am a gay man or I am a lesbian woman. They don't, which is sad. Because if they are ashamed of admitting it, how do you expect general public to accept it? So माझ्यासाठी हे पब्लिकली स्क्रीम आउट करणं गरजेचं होतं. नाही, म्हणूनच मी फॉलो जी करायला लागले ते तेव्हापासूनच, म्हणून मला हे सगळं माहिती आहे की जे मी फॉलो करत आले. जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन झालं, तू मगाशी जो मुद्दा मांडला होतास तो की डिझायनिंग मध्ये काय फरक झाला, त्याच्याबद्दल थोडंसं सांग की डिझाईन तुझं कसं बदललं आणि डिझायनिंग मध्ये कसा फरक झाला. रंग, टेक्स्चर्स, रंग, नंतर त्याच्या कापडांचे वेगवेगळे प्रकार, ह्याचं काय आणखी तू बदल केलेस? सर्वात मोठा बदल सांगतो, मला स्लीव्हचा महत्व समजलं आहे. I used to hate sleeves on women. I was like sleeveless, sleeveless, backless, ये वो. And जब खुद की बारी आई, sleeve चाहिए, backless नहीं चाहिए, दुपट्टा चाहिए, ये चाहिए, वो चाहिए. So you know these, like I said, sensitivity आली की सगळ्यांचे विचार तुझ्यासाठी नाहीये. You are a creative person catering to everyone. So you have to have that in your brand. त्यामुळे या अशा गोष्टींचा खूप बदल आलाय. सो नाव इन डिझाईन आय थिंक की ठीक आहे, असं आहे तसं आहे, क्रेझी आहे, व्हॉटएव्हर, बट वेअर इज शी वेअरिंग इट? इफ शी इज वेअरिंग इट देन मग जर ती या पार्टीला जात आहे तर मग तिला मे बी ह्याच्यावर जॅकेट लागेल, मे बी ह्याच्यात तिला स्लीव्ह लागेल. जर आपण नेक एवढी लो ठेवली आहे तर मे बी तिला बॅक दाखवायची नसेल. ह्या सगळ्या गोष्टी आताच, बिकॉज आय एम लिव्हिंग दोज थिंग्स. असं डिझाईन केलं तर पोट जास्त दिसणार नाही. सगळ्या बायकांचा अगदी पहिले तो आय थिंक एव्हरीवन थिंक्स डिझायनर्स आर मॅजिशियन्स. देयर इज ओनली दिस मच वी कॅन डू. But you know, I've learned this. Below the knees are important. The dress has to be. So, अशा small गोष्टी, लहान गोष्टी, खूप small गोष्टी, लहान गोष्टी खूप चेंजेस आलेत. And as far as aesthetic is concerned, the hardness has also now gotten softness. For example, जर मी आधी काही टेक्स्चर्स लेदर मध्ये बनवायचे, ते आता मी जॉर्जेट मध्येही बनवते. की जर ते हार्ड फॅब्रिक्स मध्ये असं दिसतंय तर ते सॉफ्ट फॅब्रिक्स मध्ये कसं दिसतंय.
And that has been so game changing for me as a designer. And like I said, now menswear is also ideas येत आहेत now. Let's see. So who knows. Good. आणि एक आणखीन मला आता ह्याच्यात हा थोडा मागचा प्रश्न झाला पण तरी तो मला आता परत विचारा असं वाटतं तुला की तू तुझ्या जुन्या मुलाखती जेव्हा वाचल्या तेव्हा तू त्यात लिहिलेस की म्हटलेस की क्रॉस ड्रेसिंग दरवाजा आड करून बघायला लागायचं कारण ती गरज होती, आतून येणारी एक गरज होती आणि आता तू ते उघडपणे सगळं करू शकतेस. तर हे मला वाटतं की हे खूप त्याच्यात खूप भावना गुंतलेल्या आहेत म्हणजे आधीचं जे होतं आणि आता तुला जे करता येतं ते. तर हे तू कसं घेतलंस म्हणजे त्या इथून या टप्प्यापर्यंत हे पोहोचणं किती अवघड होतं तुझ्यासाठी? ह्यात थेरपीचा खूप मोठा हात आहे कारण की अशा लेवलचे जेव्हा आपल्याला चेंजेस करायचे असतात whether it is a man or a woman accepting to their partner that I've cheated on you, or a son or a daughter coming out to their parent that I'm gay or lesbian. हे सगळे मोठे डिसिजन्स आहेत, ते घेताना भीती वाटते. राईट. दिस इज where therapy comes in. It really helps you. It really navigates you. So माझ्यासाठी डिफिकल्ट आधी 3-4 वर्ष होतं, नंतर बिलकुल नव्हतं आणि मग परत डिफिकल्ट झालं ते. बिकॉज आय सॉ हाऊ जनरल पब्लिक treats you. And because again I am a celebrity and all of that, it's still fine. They all love me and respect me because of who I am. Had I not had those tags behind me, it would not have been the same. And like I said, माझ्याकडे प्रिव्हिलेज होती म्हणून मला या सगळ्या गोष्टी सर्जरीज वरचे सगळं करायला मिळाल्या. सगळ्यांना नाही मिळत. तो माझी जर्नी frankly was not that difficult. The difficult part was before my transition. ट्रान्झिशन नंतर एवढं डिफिकल्ट नव्हतं. आता इट इज डिफिकल्ट बिकॉज इट्स लाईक नाव आय फील अरे आता तर सगळं झालंय ना, सर्जरी झाली, सगळं झालं. आता तरी एव्हरीवन शुड लुक ॲट मी लाईक आय एम ह्युमन. ॲटलिस्ट वुमन तर पुढचं, ॲटलिस्ट लुक ॲट मी एज अ ह्युमन नाव. अँड दॅट ऑल्सो डझंट हॅपन. So that is the challenge. And I think we live in a world today which is so divisive anyways. Whether it's politics, whether it's religion, सगळं थोड झालेलं आहे. त्यामुळे people are also very angry. And that is also affecting the community, I feel. Because violence against the community has really increased a lot. Every second day you see stories happening all over the country. Where cops have asked trans women to strip in the middle of the road. Show me. And what do you do? So yeah, it's not difficult for me. I'm one of the lucky ones. The real problems are for trans women and trans men who have to travel in trains every day. Who have to go buy groceries every day. रस्त्यावर चालू नाही शकत. अशी पोझिशन आहे. खरंय. आणि जेव्हा ट्रान्झिशन झालं आणि तू ट्रान्स वुमन म्हणून परत काम करायला लागलीस तेव्हा फॅशन इंडस्ट्रीने तुझ्याकडे कसं बघितलं आणि तुझे नातेवाईक जे आई वडील नाही म्हणत मी, आई वडील आपलेच असतात. व्हेरी लकी. तर सगळे नातेवाईक आणि सगळे फॅशन इंडस्ट्रीतले लोक त्यांच्याकडे आणि तुझा स्टाफ ह्यांचा कसा दृष्टिकोन बदलला? You know, the thing is, because I have been who I have been, स्वप्नील शिंदेची एक लेगसी होती, राईट? एवढे वर्ष ह्याच्यावर काम केलंय, तिच्यावर काम केलंय, दीपिका कटरीना, मोठी नाव आहेत. त्यामुळे आय डोंट नो इफ पीपल I mean in the family or in certain areas of my life were good to me because of that. And respected me because of that. Right? But my team has been phenomenal. Wow. And to be honest, they were the first few people ज्यांना मी सांगितलं. कारण की so I live alone. Mom lives in the building next to mine. Dad lives in Pune. आम्ही सगळे वेगळे राहतो.
तो माझी फॅमिली इज माय टीम, इम्रानजी अँड एव्हरीवन, राईट. तर त्यांना मला पहिलं सांगणं गरजेचं वाटलं, कारण की मी त्यांना रोज भेटणार आहे. आणि त्यांनी जसं मला एम्ब्रेस केलंय, मला प्रोटेक्ट केलंय, हे तर अजूनही करतात प्रोटेक्ट मला, बट दे हॅव बीन लाईक आय ऑल्सो टोल्ड यू माय बॅकबोन. बरोबर. लिफ्ट मध्ये कोण काय मिसबिहेव करतंय का, असं काय तसं काय, दे ऑलवेज प्रोटेक्टेड मी. बरोबर. पण हे किती नशीबवान आहे, हे किती चांगली. आय थिंक व्हॉट यू नो इट्स अ व्हेरी सिम्पल फॉर्म्युला इफ यू ट्रुली बिलीव्ह इन इट, की इफ यू आर गुड थिंग्स विल कम टू यू. बरोबर. इफ यू आर अँग्री थिंग्स विल कम टू यू. जसं मी तुम्हाला सांगितलं, वेन यू आर कमिंग आउट टू युअर पेरेंट्स, इफ यू से इट विथ ऑथॉरिटी, then that is what's going to come back to you. If you say it with empathy, then empathy is going to come back to you. Barabar. And this has to be a very core, almost like it's in my bloodstream thing. And you have to consciously work at bringing that. So yeah, my team was fantastic. My family has been equally fantastic. Like my kakas, my mamas, my maushis, my this one, my that one, everyone. Actually, Saisha is my niece now. Oh. So I asked me माझ्या cousin भावाला कॉल करून विचारलेलं की मी हे नाव घेऊ तर तुला चालेल का. तो बोलला की आय बी ऑनर्ड इफ यू टेक द नेम. सो येस, सायशा वालावलकर इज माय नीस. ओके, म्हणून सायशा शिंदे. आय रिमेंबर मी फर्स्ट टाइम जेव्हा माझ्या पूर्ण खानदानला भेटायला गेलेले, इट वॉज माय कझन ब्रदर्स वेडिंग आणि सगळे होते, आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम एव्हरीवन वॉज गोना सी मी. आणि मी लाईक आय सेड इज 6'2", आणि तेव्हा माझी काहीच सर्जरी झाली. आय वॉज dying because I'm going to say these things because it's important for people to understand. जेव्हा तुम्ही कम्प्लिटली ट्रान्झिशन होता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स तेवढा मिळतो, पण तेव्हा मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. सो मी कम्प्लीट रेडी झाल्यावर मला आरशात काय दिसायचं, हिजडाचं. मग बाहेर जावंच नाही वाटायचं. आणि हिजडा म्हणत काय चुकीचं नाहीये, बरोबर, पण तू ती नाहीये, पण मी ते नाही. And that is something that the film industry is still not breaking. अजूनही जोकच दाखवतात. I'll give you an example. अक्षय कुमार did Lakshmi whatever, right? उद्या रस्त्यावर चालायला सांगा त्याला तसंच, त्याच गेटअप मध्ये. हिम्मत असेल का त्याची? बरोबर, खरंय. तुम्ही टीव्हीवर करता सगळं, पैसे कमवता, अवॉर्ड्स घेता, सगळं घेता, एक दिवस तुम्ही तसं राहून दाखवा रस्त्यावर, मग मानते मी तुम्हाला. अजून कोणतरी एक होता, आयुष्मान खुराना. I was very disappointed when he did that Dream Girl. He was one of the people who I thought who's not going to do such things for money. And for what? तुम्हाला उद्या तुम्ही रस्त्यावर परत तसं चालून दाखवा मला, without the support and the backing. This is what happens. जनरल पब्लिकची आयडिया होते की ही मुलंच आहेत, ही घरी जाऊन मुलगाच आहे. आता ती रस्त्यावर तशी चालते पण ती ऍक्च्युअली मुलगाच आहे, कारण की त्यांनी तेच बघितलंय. सो आय डायग्रेस. व्हॉट वॉज द क्वेश्चन? नाही, तेच की काय होती सगळ्यांची रिॲक्शन काय होती. या, सो आय एंटर्ड द वेडिंग अँड माझ्या डोक्यात ते चालू होतं, लाईक आय सेड दॅट दिस इज अ मॅन ड्रेस्ड लाईक अ वुमन, अँड आय वॉज सो स्कॅर्ड. बट दे ऑल एम्ब्रेस्ड मी. माझे काका, माझ्या माम्या काकीज, राईट, फादर साइड इज काकीज, नो, सगळे मला लाईक दे वर प्रोटेक्टिंग मी अँड दे वर लाईक लेट्स टेक अ फोटो टुगेदर अँड लेट्स डू दिस, दे वर ट्राइंग टू मेक मी कम्फर्टेबल. या, see, that's the thing. I say I'm blessed, but I don't know if that love and care would have been there had my history not been what it is. बरोबर, माहित नाही मला. बरोबर. सो आता एक जरा सगळ्यांच्या मनात Are you okay? You want to take a break? No. Let's take a break. No? नाही. चहा हवा का? नाही. मला मिळेल का अजून? हो, चहा मिळेल ना, का नाही. एक चहा सांगा. आता सगळ्यांच्या मनात असलेला एक प्रश्न, तो राहू दे. दुसरा सगळ्यांच्या मनात असलेला एक प्रश्न, मी सिंगल आहे का? हो. नाही, तो तर आहेच आहे, पण हा अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की हेटेरोसेक्शुअल लोक जसं थोडंसं
अटेन्शन सिकिंग असतात ट्रान्स लोक किंवा LGBTQ मधले लोक, हे थोडेसे अटेन्शन सिकिंग असतात? अटेन्शन सिकिंग सगळे असतात. आम्ही दिसण्यात येतो. राईट राईट, बरोबर आहे. राईट. आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. देर आर 2 plus size women standing. बरोबर. One is a trans plus size woman and one is a straight plus size woman. Both love attention. Both are wearing loud clothes, but you will still think that the trans woman is seeking attention because the condition झालेले ना डोक्यात लहान, like women have to do this. हे condition झालेलं आहे. ती conditioning हळू hopefully the new generation changes. न्यू जनरेशन तर याबद्दल खूपच ओपन आहे. म्हणजे माझ्या मुलींची असेल, पण आता मी म्हणते की माझ्या वयाच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची मुलं सगळी हे फार सहज घेतात. म्हणजे त्यांना याच्याबद्दल काहीही वेगळं वाटत नाही. ते त्याच्याबद्दल तसं कधीच इतर लोक ज्या पद्धतीने बोलतात तसं बोलत. I'll tell you something. It's very easy to raise girls because girls manage to take care of themselves. Right? They are responsible होतातच because of everything that they go through when they are growing up. बरोबर. त्यांना सही क्या गलत क्या ये क्या वो क्या ची जाणीव खूप लहानपणापासूनच होते. बरोबर. The problem is when we force boys to be raised a certain way. नाही तू क्रिकेटच खेळ. अरे पण मला आर्ट मध्ये इंटरेस्ट आहे. नाही तू क्रिकेटच खेळ का? यू माइट बी गे, यू विल बी स्ट्रेट, बट युअर इंटरेस्ट लाइज समवेअर एल्स. राइट? सो लाइक आय सेड, यू रेज्ड हर राइट. दॅट्स व्हाय आय सेड इट, बिकॉज भरपूर यंग जनरेशन मध्ये आता वाढत चाललंय ते एक्स्ट्रीमिझम. आहे सगळीकडे, ज्याला मॅनोस्फिअर म्हणतो. बरोबर. Men have to be men. Does the definition of man have to be man mean that he has to be an asshole, for the lack of a better word? The problem is fathers also, and even mothers for that matter, they have to stop raising their boys as boys. Because we say that about girls, right? म्हणजे मुलींनी किचन मध्ये नाही राहायचं हे आपण मुलींना शिकवतोय. तुम्ही इंडिपेंडेंट व्हा. मग मुलांनाही तुम्ही तसा तो फ्रीडम द्या ना, की नाही फुटबॉलच करायचंय आणि हेच करायचं आणि तेच करायचंय. यू आर लिमिटिंग. सो बेसिकली स्टॉप रेझिंग युअर चाइल्ड ऍज मेल अँड फिमेल. रेज अ चाइल्ड. बरोबर. सिम्पल. अगदी बरोबर. अँड दॅट इज वाय आय एम व्हेरी vocal about thanking parents who raise good children. Because had you not done what you're doing, she would. Because I lead by that example. It's like माझ्या पेरेंट्सनी जसं मला रेज केलं तसं केलं नसतं मी अशी कधीच झाले नसतं. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. खरंय. मी कदाचित ही हिंमत आली नसती कधी की मला हे व्हायचंय आणि आयुष्यात इतक्या उशिरा का होईना पण मला माझ्या मनासारखं करायचं आहे. सो हे आता LGBT कम्युनिटीचा थोडस विषय मी इथे तुला विचारते की LGBT कम्युनिटी मुंबईमध्ये जी आहे तर त्यांचं काम कसं चालतं? म्हणजे त्यांचं काही ऑर्गनाइज्ड काम आहे किंवा कसं आहे? ऑर्गनायझेशन्स भरपूर आहेत. गव्हर्नमेंट अफिलिएटेड आहेत, प्रायव्हेट NGOs आहेत, भरपूर आहेत आणि भरून भरून पैसाही येतोय तिथे. बट when I transition, पहिला 1 का 2 वर्ष मी भरपूर काम करायचं त्यांच्यावर. आय शुड मीट देम, आय शुड डू, दे वुड कॉल मी, तू ये ना, तुझ्यानी मग असं होईल. सो आय शुड डू अ लॉट ऑफ दॅट. आय स्टॉप्ड ऑल ऑफ इट बिकॉज आय रिअलाइज करप्शन तिथे भरपूर आहे आणि परिस्थिती खूप खराब आहे. सो अशा ऑर्गनायझेशन्स आहेत, but not all of them are operating honestly. There are some who are doing an honest job. And remember I said trans men have it tough, as in मुली ज्यांना मुलगा व्हायचा. हो बरोबर. त्यांचं काय होतं की त्यांचं लग्न करून टाकतात. So it's almost as if you are a straight woman. तुमचं जबरदस्ती एका मुलीशी लग्न करून टाकणार. हो बरोबर आहे. That's exactly how it is. बरोबर.
or a man who is straight in a parallel world, you have to marry a gay man because that's right. Now imagine having sex with a gay man when you're straight. Now imagine that girl's plight, who is a man inside, but जबरदस्ती she has to do something. आणि त्यामुळे ट्रान्स मुलींची हालत भयंकर खराब आहे. ट्रान्स मेन, yeah, because also they are easily spotted. Yeah. So organizations, like I said, there's a lot of work to be done, but it's not that great, frankly. जो पैसा allocate केलेला आहे सगळ्या ऑर्गनायझेशन्स साठी, तो विक्टिम्स पर्यंत पोहोचतोय का नाही ते बघायला कोण नाहीये. If you see the condition of these organizations, you feel sorry. The houses don't have proper rooms. There's dirt. It's not a good condition. And that is my eventual goal. मला माझं, like I said, माझी ट्रान्झिशन कम्प्लीट करायची होती आणि त्याच्यानंतर मला माझी सगळी कामं चालू करायची. पण तोपर्यंत, बिकॉज टिल आय एम नॉट रेडी, आय कांट गिव माय सेल्फ टू एव्हरीवन एल्स. त्यामुळे अभी सपने बहुत है, तो शुरुआत है. I'm just like, I'll just say one last thing. We all have people around us who are different, or what society has deemed different. Whether they are dark, fair, tall, short, fat, thin, gay, this, that, whatever. Or just someone who likes to dress like a clown, dress abruptly. Don't make fun of them. It's their life. Correct. Let them live the way they want to live. That is all you need to do. You don't need to have an opinion. You don't need to have an advice. Like, you don't need to give them advice. Just be good to them. That's all. And it's such a basic human thing. Correct. Or judgmental. Yeah. Correct. No, judge them, but don't. But don't vocalize it. Because as humans, we have the tendency, that's natural for us to judge. As fashion designers, we the judge up, down, and center, right? But we don't say it. Yeah. So yeah, just be human, just be good, because that's we are humans for a reason, and that's the quality that only we have. Correct. So just be good to them. Yes. मी एक तुम्हाला प्रश्न विचारला, मला किती साड्या मिळणार आहे? कपाट उघडून हवी ती हव्या त्या